जोपर्यंत शिर्डी शिंगणापूर रेल्वे मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनाची पेटलेली मशाल विझू देऊ नका. जनतेच्या हितासाठी आमदारकी गेली तरी चालेल, पण मागे हटणार नाही. आम्ही सत्तेत जरी असलो तरी त्या अगोदर मी जनतेसोबत राहणार, असे मनोगत माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. दिनांक 16 ऑगस्ट रोजी राऊरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राऊरी शनी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गासाठी राऊरी तालुक्यातील तांदुळवाडी, देसवंडी, तमनर आखाडा, कोंढवण, उंबरे, ब्राह्मणी तसेच नेवासा तालुक्यातील सोनई, वंजारवाडी, बेल्लेकरवाडी, कांगोनी, शनी शिंगणापूर येथील खासगी शेत जमिनीतून राऊरी शनी शिंगणापूर असा नवीन रेल्वे मार्ग केंद्र शासनाने प्रस्तावित केलेला आहे व त्यासाठी सरकारी यंत्रणेमार्फत भूसंपादनाचा प्रयत्न झालाय. याच्या विरोधात दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी राऊरी शहरात नगर मनमाड राज्य महामार्गावर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. प्रसंगी शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे म्हणाले की सरकार जबरदस्तीने भूसंपादन करत आहे. रेल्वे मार्गाची गरज नसताना रेल्वे मार्ग बनवित आहे. आम्ही आमचे खासगी क्षेत्रातून कोणत्याही परिस्थितीत हा रेल्वे मार्ग होऊ देणार नाही. आम्हाला नगर मनमाड रस्त्याची गरज आहे. या रस्त्यावर अपघात होऊन शेकडो नागरिकांचा जीव गेला. अगोदर रस्ता बनवा, असे रवींद्र मोरे म्हणाले. प्रसंगी रावसाहेब खेवरे यांनीही मनोगत व्यक्त करताना सरकारला धारेवर धरले. प्रसंगी तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांना निवेदन देण्यात आले. सदर रस्ता रोको 1.25 तास सुरू होता. रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सागर तनपुरे, प्रदीप भुजाडी, रवींद्र आहेर, राजेंद्र उंडे, प्रतीक तनपुरे, राजूभाऊ शेटे, प्रकाश देटे, सुनील आडसुरे, सुरेश मानकर, नंदू तनपुरे, उत्तम पवार, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब खुळे, रवींद्र आढाव, विजय तमनर, ज्ञानेश्वर बाजकर, सुरेश लांबे यादींसह तांदुळवाडी, देसवंडी, तमनर आखाडा, कोंढवण, उंबरे, ब्राह्मणी आदी ठिकाणाचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राऊरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला अजून देखील अपेक्षा आहे की शासन हा विचार करेल, या रेल्वे मार्गाची व्यवहार्यता काय आहे हे पुन्हा तपासून बघेल आणि हा रेल्वे मार्ग रद्द होईल अशी मला अजून देखील अपेक्षा आपल्या शासनाकडनं आहे. पण एका बाजूनं आम्ही फक्त कागद देण्यापेक्षा लोकांची काय भावना आहे ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांचं हे कर्तव्य आहे की तिथपर्यंत आमच्या भावना त्या ठिकाणी आपण पोहोचवा. आज आमच्या माता भगिनी या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत. कोणीतरी म्हटलं कमी संख्येने एक जरी आमच्या माता भगिनीला या रस्त्यावरती बसायची वेळ येत असेल तर आमच्यासाठी शर्मेची बाब आहे. या भावना शासनाने आमच्या समजून घ्याव्यात. एखादा जर खरंच मोठा प्रकल्प असला असता, एखादी MIDC असती की आमच्या तरुणांना, हजारो तरुणांना जर रोजगार मिळाला असता तर आम्हीच आडवे आलो नसतो आम्ही आडवे आलो. राऊरीचं रेल्वे स्टेशन आहे, तोही समजा पर्याय नसेल तर पिंपरी अवघड पर्यंत जवळपास लाईन गेलेली आहे. नवीन कुणाचाही विस्थापन होणार नाही. तिथून किती अंतर आहे? तिथून त्या उड्डाण पुला 15 किलोमीटर, इन मीन 15 किलोमीटर. पण रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता आहे, नॅशनल हायवेच्या दर्जाचा. आवश्यकता काय मग? तिथं एखादं स्टेशन जर राहुरीचं, आमचं तर म्हणणं राहुरीचं चांगलं मोठं करा, नसेल शक्य तर तिथं एखादं बांधा चांगलं, काय अडचण नाही ना काय. पण एवढे सगळे पर्याय असताना देखील जर हा रेल्वे मार्ग होणार असेल तर मी तुम्हाला खात्री देतो, माझ्या आमदारकीचा कोणी विषय काढला, माझ्या आमदारकीच्या त्यागाने जर रेल्वे रद्द होणार असेल तर 100% त्या ठिकाणी राज्यामध्ये मैत्री येईल. सेवा केला, आमच्या कामासाठी त्यांना प्रांत केलेला आहे ना. मी आज या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या प्रांत साहेबाचा जाहीर निषेध करतो. अशा अधिकारी सस्पेंड झाले पाहिजे. तुम्हाला सांगतो, त्यांना जर जनतेच्या प्रश्नाचं जर गांभीर्य कळत नसेल तर अशा अधिकारी या पदावर राहिले नाही पाहिजे. यांच्या खुर्च्या खाली खेचावं लागतं नाही एकदा पहिल्यांदा. अरे किती वेळा तुम्ही शेतकऱ्याचा बळी देणार आहे? आम्ही ज्या गोष्टी मागतो त्या आम्हाला देत नाही, ज्या गोष्टीची आम्हाला गरज नाही त्या गोष्टी आमच्यावर लाद येतात.
अरे किती वेळा आमच्यावर अन्याय करणारे. अरे 80 वर्ष झाले ते स्वातंत्र्य झालाय, पण अजून मला नाही वाटत आपण स्वातंत्र्य झालो म्हणून. शेतकऱ्याला कुठलाच अधिकार नाही आपल्या म्हणणं मांडायचा किंवा आपले बाजारभाव आपल्याला मिळून घ्यायचा. अरे आपल्या कांद्याचा भाव आपल्याला सांगता येत नाही, आपल्या ऊसाचा भाव आपल्याला सांगता येत नाही, सगळं सरकार ठरवतं. मग आपण स्वातंत्र्याचं का पारतंत्र्याचे मला आधी सांगा. आपण पारतंत्र्याचे